त्या मला एकच सांगायचे, तुझं थोबाड आवड, माझा संयम तू खराब करू नको. माझं डोकं आलं तर मी तुला बी सोडणार नाही. की 20 वर्ष झाले आम्ही यांच्या पाठीमागं होतो, पण कधी माझ्या गोरगरीब जनतेची कधीच कामं नाही केली यांनी म्हणजे एवढा त्रास दिलेला आहे आम्हाला. फक्त आम्ही आता संधी पाहत होतो की हा माणूस कधी रिंगणात येईल आणि याची कशी जिरवायची. तुम्ही तिकडं त्या उज्जैनला ट्रेन घेऊन जाताय माणसं. गरीब शेतकऱ्यांसाठी एक तुमचं 5-6 लाख रुपये केलं तर काय बिघडते. टिंगलवारी यांनी माझा मजाक केला, प्रत्येक माणसांच्या त्यांनी माझी इज्जत घालवली, त्याच्यामुळे मला वैताग आलाय. एक पहिली गोष्ट म्हणजे मी उभा होतो युतीच्या पॅनलमधून, तर माझ्या सुद्धा पाठीत खंजीर मला पाडण्याचा प्रयत्न केला या मानसिंगपासून करणे. आता हे जे काय आपण मानसिंग पाटणकरांसंदर्भामध्ये भैयांसाहेबांसंदर्भामध्ये जी काही विधानं केलेली आहेत याच्यामुळे तुम्ही अडचणीत येऊ शकता. हर्षल गादा ते कुणाच्याच बापाला घाबरत नाही. ज्याला कोण प्रॉब्लेम असेल ना त्याने मला डायरेक्ट कॉल केला, तू ही मुलाखत का दिली, मी मुद्दामहून ही वाईट देतोय. लोकांनी बोलायला सुरुवात केली की पैसे घेऊन हा प्रवेश केला गेलेला आहे. अजून रांजणगाव मध्ये कुणीही फायदा नाही झाला की मला विकत घेऊन पैसे देऊन मला प्रवेश करायचा हे करायचा. नमस्कार मित्रांनो, आज नमस्ते. आपल्या सोबत आहेत हर्षल विलास गदादे, जे की विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आहेत रांजणगाव गणपतीचे. त्याचप्रमाणे ते भाजपा ओबीसी मोर्चा उपाध्यक्ष पुणे जिल्हा हे या पदावर देखील कार्यरत आहेत. तर सर, सर्वप्रथम आमच्या चॅनलवर आपलं स्वागत आहे. आणि आता आपण खूप दिवसांपासून म्हणजे जवळपास 20 वर्ष आपण मानसिंग भैया पाचुनकर यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जातात. बरोबर. तर अचानकपणे आपण भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश का केला, काय सांगाल? सर, मला एक सांगायचंय की 20 वर्ष झाले आम्ही यांच्या पाठीमागं होतो, पण कधी माझ्या गोरगरीब जनतेची कधीच कामं नाही केली यांच्याकडे आम्ही काही कामं घेऊन गेलो की फक्त म्हणायचं हो करतो, नंतर करू, नंतर पाहू. आणि मग आम्हाला यांचा उपयोग काय, आम्ही वरती कोणताही पक्ष बघितला नाही, कधी काही नाही. आम्ही फक्त मानसिंग भैया म्हणजे मानसिंग भैया. आज अख्खा आमचा समाज, माळी समाज आम्ही सोडून यांच्या पाठीमागे गेलो होतो, पण यांनी आमची कधी किंमत केली नाही. यांनी आमच्या डोक्यात होतं, यांनी 20 वर्षापूर्वी रांजणगावमध्ये माळी मराठा वाद लावला. यांनी बाहेरचे गुंड आणून आमच्या माळी समाजाला यांनी दगडफेक केली. यांनी म्हणजे एवढा त्रास दिलेला आहे आम्हाला. फक्त आम्ही आता संधी पाहत होतो की हा माणूस कधी रिंगणात येईल आणि याची कशी जिरवायची. त्यासाठी आणि कोणतंही काम असू दे, आता एक छोटंसं काम होतं ट्रान्सफॉर्मरचं, तुम्ही तिकडं त्या उज्जैनला ट्रेन घेऊन जाताय माणसं, तिथं 12-15 कोटी रुपये खर्च करताय. आणि तो नॉर्मल एक ट्रान्सफॉर्मरचं काम होतं. 2 वर्ष मी जसं निवडून आलोय तसं मी यांच्या पाठीमागं लागलोय की आम्हाला शेतकऱ्यांसाठी एक ट्रान्सफॉर्मर द्या. 2 वर्ष झाले फक्त देऊ, बघू, असं करू तसं करू, अजून काही झेडपीत निधी नाही, असं नाही तसं नाही. अहो, तुम्ही इकडे एवढे पैसे घालवताय ना, मग गरीब शेतकऱ्यांसाठी एक तुमचं 5-6 लाख रुपये केलं तर काय बिघडते. मग त्यामुळं मला वैताग आला. यांच्याकडे मी 20-25 माणसं कायम घेऊन गेलो यांच्या ऑफिसला. कधीच यांनी म्हणजे पॉझिटिव्ह मला कधीच घेतलं नाही. टिंगलवारी यांनी माझा मजाक केला, प्रत्येक माणसांच्या त्यांनी माझी इज्जत घालवली, त्याच्यामुळे मला वैताग आला यांचा. म्हणून मी म्हटलंय का भारतीय जनता पार्टी हा असा पक्ष आहे, हा मजबूत पक्ष आहे आज देशात आणि महाराष्ट्र राज्यात. आणि आज त्यांनी मला एवढा सपोर्ट केलाय, जसं मी आता एक 10-15 दिवस झाले माझा प्रवेश झालाय. मला त्यांनी उपाध्यक्ष पद पण दिलं पुणे जिल्ह्याचं ओबीसी मोर्चाचं. आणि आज एवढं वजन वाढले की माझ्या गरीब जनतेसाठी मी काही बी आज पक्षाकडून काही बी काम आणू शकतो. माझ्या जनतेला सगळ्यांना विनंती, माझ्या वार्डातील 6 नंबर वार्डातून मी उभा होतो, मी तिथं सदस्य झालोय. माझ्या वार्डातल्या लोकांना पण माझी विनंती, तुमचं काही काम असू द्या, माझ्याकडे बिंदास या. पक्षाकडून जेवढं मला काम करून घेता येईल तेवढं तुम्ही हक्काने मला कधी अर्ध्या रात्रीचं उठवा, कधी मी तुमचं काम करायला तयार आहे. तुम्हाला डायरेक्ट कुणाकडे जायची गरजच नाही अजिबात. म्हणजे एवढं वैतागलो होतो मी सर की त्यामुळं मला वैताग आला आणि मी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. आता ज्या टायमाला उज्जैनच्या ट्रिपा काढल्या गेल्या, ट्रेन भरून गेल्या, त्या टायमाला ह्या मानसिंग पाटलांनी एक मेळावा घेतला रांजणगावमध्ये. त्यामध्ये काय म्हटले की मी कुणाच्याही पाठीत खंजीर खुपसत नाही. मला एक म्हणजे 2 पॉइंट आहे त्याच्यावरती. मला एक पहिली गोष्ट म्हणजे मी उभा होतो युतीच्या पॅनलमधून, तर माझ्या सुद्धा पाठीत खंजीर मला पाडण्याचा प्रयत्न केला या मानसिंग पासून करणे, एवढ्यापर्यंत सांगतो. दुसरा पॉइंट सांगतो, पूर्ण पॅनल निवडून आला,
3 सीटं समोरच्या पार्टीची निवडून आली, विरोधकांची. आमचा पूर्ण पॅनल आला. मग पॅनल आलं तर सर्व आनंदी होते, बरोबर. मग मला एक सांगायचं तुम्हाला, मग ज्या टायमाला रांजणगावात मिरवणूक आली, मग एससी मध्ये 2 तास मिरवणूक का थांबवली होती? कुणासाठी थांबवली? मग तू कुणाच्या पाठीत खंजीर खुपसला हे तुला माहिती ना आतून. मग तू बोल ना मग. तू बोल ना. तू पाठीत खंजीर खुपसत नाही. तुझं हेच राजकारण आहे. तोडफोड करणे आणि वाटोळं करणे गावाचं. एवढंच सांगायचं मला. आता हे जे काय आपण मानसिंग पाचुनकरांसंदर्भामध्ये, भैयान साहेबांसंदर्भामध्ये जी काही विधानं केलेली आहेत, हम्म. याच्यामुळे तुम्ही अडचणीत येऊ शकताय. या बघा सर, तुम्हाला सांगतो, हर्षल गादा ते कुणाच्याच बापाला घाबरत नाही. ज्याला कोण प्रॉब्लेम असेल ना, त्याने मला डायरेक्ट कॉल केला, तू ही मुलाखत का दिली? मी मुद्दामहून ही वाईट देतोय. का तर ह्याला कळू द्या, तुझ्यावर माणसं किती वैतागलेली, संतापलेली. आणि ह्याच्यात मी माझं वैयक्तिक मत मांडलेलं आहे. याच्यात कुणाचा काही संबंध नाही. आता आपण प्रवेश केल्यानंतर परत आपल्या रांजणगाव गणपतीच्या ज्या सरपंच आहेत त्यांनी देखील भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आणि त्यानंतर मात्र विरोधकांनी बोलायला सुरुवात केली की पैसे घेऊन हा प्रवेश केला गेलेला आहे. इव्हन तुमच्यावर देखील आरोप होत आहेत की तुम्ही पैसे घेऊन भारतीय जनता या पार्टीमध्ये बघा प्रवेश सर, केला. मला आता हसायला येते की मी हर्षल अण्णा गदादे अजून रांजणगाव मध्ये कुणीही फायदा नाही झाला की मला विकत घेऊन पैसे देऊन मला प्रवेश करायचा, हे करायचा. त्या मला एकच सांगायचे, तुझं थोबाड आवड, माझा संयम तू खराब करू नको. माझं डोकं आलं तर मी तुला बी सोडणार नाही, हे लक्षात ठेव. त्याला माझी तुमच्या चॅनल मधून नम्र विनंती, तुझं तोंड आवर. आणि तुझी जी पिलावळ सोडली ना, पैसे घेऊन प्रवेश केला, हे केला, अजून फायदा नाही झाला, एवढं सांगतो मी. आता आपल्या रांजणगाव कारेगाव गटामध्ये यावेळेस स्वातीताई पाचुनकर जिल्हा परिषद सदस्यत्वासाठी उभे आहेत. त्याचप्रमाणे मनीषाताई आहेत, सागर भाऊदेवकर देखील आहेत. तर काय वाटतंय तुम्हाला एकंदरीत त्यांच्या संदर्भामध्ये एक वातावरण कसं आहे आपल्या गटामध्ये? कसं आहे सर, की इथून मागं काय झालं, इलेक्शन ही एकत्र होते पाचुंगर कुटुंब आणि खालच्या लेवलला राजकारण याने हाताळलेले आहे. प्रत्येक जण माणसापाशी गेल्यानंतर कोणाची काय आहे, काय प्रॉब्लेम आहेत, काय आहे, तर लोक ओपन होत नाही. पण बऱ्यापैकी आज तुम्हाला सांगतो, स्वातीताई निवडून आलेले आहेत. फक्त आता लीड राहिलेले, तुम्हाला एवढं सांगतो तुमच्या चॅनलच्या माध्यमातून. फक्त लोक ओपन होत नाही, याला घाबरतात. याची दडपशाही कायम प्रत्येक गावात, ह्या ग्रामपंचायतमध्ये कुरघोडीकर, त्या ग्रामपंचायतमध्ये कुरघोडीकर, प्रत्येक ठिकाणी यांनी वाट लावून टाकली सगळ्यांची. त्यामुळे लोक ओपन व्हायला घाबरतायत. म्हणून पण निवडणूक आज आपण जिंकलेलो आहे. भारतीय जनता पार्टीची 3 पण सीटं ह्या गटातील निवडून आलेली, तुम्हाला एवढं सांगतो. आता येत्या काळामध्ये शेवटी जनता ही सर्व काही आहे ती ठरवते की कुणाला निवडून द्यायचं किंवा कुणाला घरी बसवायचं. तर त्या जनतेला आपण काय आवाहन कराल? जनतेला माझी एकच विनंती आहे, ह्या दडपशाहीला माझी हात जोडून विनंती, दडपशाहीचा तुम्ही नायनाट करा आता आणि तुम्ही भारतीय जनता पार्टीमध्ये या, सगळे या. आज तुम्हाला पक्षाची एवढी ताकद आहे मोठी, तुमचं काही काम असू दे, सर्वसाधारण कुटुंबातलं काही शेतकऱ्याचं काम असू दे, तर हा आपला भाजप पक्ष सगळ्यांना बरोबर घेऊन जाणारा पक्ष आहे. त्यामुळं तुम्ही मला कधी पण कॉल करा, कधी माझा नंबर सगळ्यांकडे उपलब्ध आहे आणि बिनधास्त मला फोन करा अर्ध्या रात्रीला. तुमची कामं एकही अडणार नाही. ह्या दडपशाहीला जुगारून तुम्ही इकडे या आणि ओपन व्हा. माझं असं एवढीच विनंती आहे लोकांना. ठीक आहे. तर आज आपण हर्षल भाऊ गदादे यांच्यासोबत जी काही बातचीत केली त्याच्यानंतर या एकंदरीत त्यांनी जो काही बीजेपी प्रवेश केलेला आहे किंवा इतर लोक जे आहेत की जे खूप साऱ्या मोठ्या संख्येने भारतीय जनता पार्टीमध्ये, रांजणगाव कारेगाव गटामध्ये आपण जर पाहिलं तर मोठ्या संख्येने ते भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करत आहेत, त्या संदर्भात देखील आपण संवाद साधला. तर असेच आपले व्हिडिओ कंटिन्यू पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, लाईक करा, शेअर करा. भेटूयात नवीन विषयासह, नवीन मुलाखतीसह. तोपर्यंत धन्यवाद.